नमस्कार मित्रो, रावसाहेब पुंड शिंगवी तुकाई 7756 या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। मी आज आपणाला लक्ष्मी फार्मवर वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पतीची आणि दुर्मिळ झाडांची माहिती देणार आहे। तर आपण लक्ष देऊन विचार करा। हे बघा, ही गोरखचिंच आहे, हिला गोरखचिंच म्हणतात। हे गळलिंबू आहे आणि ही अंकुरित झालेली पांढरी आंबे हळद, अंकुरित झालेली ही पांढरी आंबे हळद आहे। आता ही लावण्याच्या पोझिशनला आहे, पण हिचं बियाणं आता शिल्लक नाही। हे काळी हळद, ही सुद्धा अंकुरित झालेली आहे, हिला हार्वेस्टिंग करून 5 महिने झाले आहेत। ही आता लावण्याच्या याच्यात आहे। माझ्याकडे फक्त ही काळी हळद शिल्लक आहे बेण्यासाठी, आणि पांढरी आंबे हळद आता संपलेली आहे, पुढच्या वर्षाला भेटेल। आता आयुर्वेदिक वनस्पती हे झाड आहेत। ही आहे मलबेरी, ही मलबेरी आहे। हे दहिमनचं झाड आहे, अति दुर्मिळ झाड दहिमन। ही पांढरीची काठी आहे। हे बघा, ही हाडजोडी आहे, ही मलबेरी आहे, मलबेरीचं रोप आहे। याला बघा, या पिशवीमध्ये रोप लावलेलं, हे फळं लागलेत, असे फळं लागतात। हे फार आयुर्वेदिक आहेत। पलीकडं खजुरीचे रोप आहेत, त्या पिशवीमध्ये कुकरी हळद आहे। आता माझ्याकडं विक्रीला फक्त काळे हळद आणि भुईरिंगणीचे बियाणं उपलब्ध आहे, बाकी शिल्लक नाही। आता व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय लक्ष्मी माता।